बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये योगेंद्र पवार हे सहभागी झाले होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला होता, काय भावना आहे तुमच्या? जे काय राज्यामध्ये चाललंय हे आम्हाला सगळ्यांना, हे फक्त राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचं आंदोलन नाही, पण अख्ख्या आपल्या महाविकास आघाडीचे जे सगळे मित्र पक्ष आहेत आणि बारामतीचे जे नागरिक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, त्यांची भावना होती। त्याच्यामुळे आज खरं तर आम्ही आंदोलन केलं। जे आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा आत्ताच काल परवा जो पडला त्याला 7-8 महिने पण झाले नाही। आज इथं पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पुतळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं उभे केले, ते आजपर्यंत आहेत। त्याला 30 वर्ष झाली। मग किती पाऊस येऊ दे, किती वादळ येऊ दे, तरी पण तो पुतळा तिथं भक्कम आहे। पण हे 8-7-8 महिन्यापूर्वी एक बांधलेला पुतळा जर तो पडत असेल तर मग तो कुणी बांधलाय त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि असं कमी क्वालिटीचं काम का केलं हे पण त्यांनी तिथं बघितलं पाहिजे। कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सगळ्यांचे दैवत आहे, त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना आहे महाराष्ट्रामध्ये। आणि तो पुतळा जेव्हा कोसळला आम्हाला रागच नाही पण वाईट पण वाटलं की असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे आज सगळ्यांनी आम्ही त्याचा निषेध केला। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने महिलांवर आज अत्याचार होत चाललाय, फक्त महाराष्ट्रामध्ये तर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण अख्ख्या देशामध्ये हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्राचं नाव, देशाचं नाव अख्ख्या जगात खराब होत चाललंय। सगळ्यांना वाटतं की भारतात महिलांवर अत्याचारच होत असतात आणि हे कुठंतरी आपण सगळ्यांनी, जी कोणी जागृत जनता आहे, आपण सगळ्यांनी ते आज इथं थांबवलं पाहिजे। आपण म्हणतो की महिलांसाठी आपल्याला काय काय करायचंय, महिला आपले लाडक्या आहेत, लाडकी योजना आपण आणतो त्यांच्यासाठी, पण 1000-1500 रुपये नाही दिले आमच्या स्वाभिमानी महिलांना तरी चालेल, पण त्यांची सुरक्षा पहिला या सरकारने दिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। गेल्या काही दिवसापासून तुम्ही बारामती तालुक्याचा दौरा करताय, गावागावापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे। एकीकडून विकास केल्याचं सांगितलं जातंय, मात्र अजून बारामतीमध्ये अनेक समस्या आहेत, याबद्दल काय सांगा? नाही काय, आता जो मूळ विकास आहे तो होणं गरजेचं आहे। म्हणजे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे। अनेक खूप वर्ष झाले, आता 20 वर्ष, 15-20 वर्ष झाले नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये आली नाही। जे काही कंपन्या आले किंवा MIDC जी आली, ती साहेब जेव्हा इथं आमदार होते तेव्हा ते सगळे कंपन्या घेऊन आले। 40,000 मुली आज MIDC मध्ये काम करतात, पण लोकसंख्या वाढत गेली, पण ज्या प्रमाणात इंडस्ट्री इथं यायला हवी होती ती आली नाही। त्याच्यामुळे आता सुशिक्षित बेरोजगारी वाढली। शिक्षण संस्था पवार साहेबांनी काढले, आपले मुलं मुली शिकले, त्यांना चांगले नोकऱ्या, सगळे ग्रॅज्युएट झाले, काही काही PhD झाले, त्यांना चांगले नोकऱ्या मिळू शकतात। पण जर इथं नोकऱ्याच नसतील, इंडस्ट्रीज नसेल, तर मग कसं कुठून मिळणार? त्याच्यामुळे पहिला प्रयत्न असणार की इंडस्ट्री आणणे। दुसरं, पाण्याचा प्रश्न आज गंभीर आहे। आपल्या जिरायत भागात तर आहेच, पण आज शहरामध्ये पण काही लोकांच्या नळाला पाणी नाही, साधे ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित नाहीये, तेच रस्ते 10 वेळा खोदून परत परत ते बनवले जात आहेत। अनेक गोष्टी आहेत जे करण्यासारखे आहेत, ते आपण केले पाहिजे। एखादी इमारत नाही झाली तरी चालेल आम्हाला सगळ्यांना, पण पाण्याचा जो प्रश्न आहे, बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, तो पहिला मार्गी लावला पाहिजे। आता सोपी गोष्ट आहे, इथं त्यांनी आपल्या समोरच हा 3 हाती चौक आहे, हा एक वेगळा विषय, त्याच्यासाठी एक वेगळं आंदोलन करायची गरज आहे। पण आता इथं समोर त्यांनी इथं क्लॉक टॉवर म्हणून पार्क इथं उभं केलंय, दिसायला चांगलं वाटतं, पण जो तिथं घड्याळ लावलंय ते जर वेळच व्यवस्थित जर ते सांगत नसेल तर मग एवढं सुंदर क्लॉक टॉवरचा काय उपयोग? आता इथं 1 वाजलंय, तिथं त्या घड्याळात 3:15 वाजले। आता आम्हाला टायमिंग तरी कळलं पाहिजे व्यवस्थित, म्हणजे साधं करा, पण जी वेळ आहे ती तरी आम्हाला सांग। या पद्धतीने जो विकास राहिलाय तो सगळा आपण करून दाखवू। गेल्या काही दिवसापासून बारामतीमध्ये बॅनरबाजी होत आहे। यामध्ये या गोकुळाष्टमी निमित्त जो बॅनर लागलाय त्यामध्ये फिक्स आमदार असा उल्लेख केलेला तुमच्या नावाचा फलकला, याबद्दल काय सांगा? शेवटी कार्यकर्ते नवीन आहेत, सगळे आम्ही सगळेच नवीन आहोत। उत्साह एक आहे, सगळ्यांना वाटतं त्यांची भावना असेल ती त्यांनी व्यक्त केली।
आणि कुणावर आपण काही बंधन लावू शकत नाही. ज्यांना कुणाला वाटतं ते फ्लेक्स ते लावत असतात. शेवटी त्यांची ती भावना असेल ती त्यांनी व्यक्त केली. विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये बारामतीमधून योगेंद्र पवार हे विधानसभेचे उमेदवार दिसतील का? काय ते आता पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे सगळे ते बसतील, आपले मित्र पक्ष असतील महाविकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ नेते बसतील आणि ते ठरवतील आणि ते ठरवल्यावर ते आम्हाला सांगतील. तर हे होते योगेंद्र पवार. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.